12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद। आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। 22 सप्टेंबर पासून हा नवा नियम लागू। हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्सवर जीएसटी नाही। जीआर मधील काही शब्दांवरून संभ्रम। सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाण्याची तयारी। कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। भुजबळांची माहिती तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार। ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। भुजबळांची नाराजी म्हणजे शासनाचा जीआर पक्का। भुजबळ अभ्यासू नेता म्हणूनच बैठकीतनं बाहेर पडले। जरांगेंची यावर प्रतिक्रिया। कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळांचा बहिष्कार। मराठा आरक्षणावरून काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज असल्याची माहिती। मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेते आक्रमक। लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंनी जीआर फाडला। ओबीसी आरक्षण संपवणारा हा जीआर। घुसखोरी करणाऱ्यांना सरकारनं वाट करून दिली। हाकेंचा आरोप। दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करता। ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये। राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना सुनावलं। नागपुरातील ओबीसी आंदोलनाला मुख्यमंत्री फडणवीस उद्या भेट देणार। बबनराव तायवाडे यांच्यासह आंदोलकांशी फडणवीस चर्चा करणार। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। यामध्ये भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे समिती सदस्य असणार। जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीत विचार करायला वेळ मिळाला नाही। काही प्रमाणात जरांगेंची फसवणूक। असीम सरोदेंचं वक्तव्य। नवीन काही मिळालं नाही। जुनीच माहिती सरकारनं कागदावर लिहून दिली आहे। विनोद पाटलांची टीका। तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते। विखे पाटलांचा पलटवार। तर आरक्षणालाच विरोध असणारा पक्ष कुणाचं भलं करेल। फसवणूक होते हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। किडे मकोड्यांचं ऐकू नका। जीआर मध्ये काही चुकलं तर सुधारित काढायला लावणार। जर जीआर मध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार। जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन। सरकारच्या जीआरनं ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच। फडणवीसांच्या संयमाचं कौतुक। संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। संजय राऊतांना उशिरा सुचलेलं शहाणपण। त्यांना उशिरा सुचतं त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाताहत। राधाकृष्ण विखे पाटलांचा राऊतांना टोला। नवी मुंबईत गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते। प्रकरण चिघळत राहावं असं शिंदेंना वाटत होतं का। राऊतांचा सवाल। संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यामध्ये 1000 रुपयांची वाढ। लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी आता 2500 रुपये मिळणार। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांच्या बाप्पाचं दर्शन। वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे बाप्पाचरणी नतमस्तक। दर्शनावेळी शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात 4 आठवड्यानं पुन्हा सुनावणी। सर्व प्रतिवाद्यांना आता प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। कोर्टाकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना आता 0% व्याजदरानं कर्ज योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद। दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा अक्षरशः हाहाकार। दिल्लीत अनेक भागांमध्ये पूरस्थिती। यमुनेचं पाणी निगमबोध या घाट परिसरामध्ये भरल्यामुळे अंत्यसंस्कार सुद्धा काही काळ थांबवले।